प्रत्येक माणसाला कसली ना कसली शौक, आवड किंवा सवय असते. काहींना चप्पल बूट घेण्याचा नाद, तर काहींना पेनं जमवण्याची आवड. पण सारखे नवीन कपडे विकत घेण्याचा शौक असणाऱ्या व्यक्तींना मात्र माझा इथूनच साष्टांग नमस्कार. माझ्या लहानपणी बाहेर जायचे 3, घरात घालायचे 4, युनिफॉर्मचे 2 जोड होते. बास, कपडे हा विषय इथेच संपत होता. त्या काळात मुंबई पुण्यातील घरात संपूर्ण कुटुंबाचे कपडे एका किंवा फार तर फार 2 कपाटांमध्ये मावत असत. वॉर्डरोब बाजारात आले आणि तिथेच सगळं गणित बिघडलं. जास्त जागा तयार झाली आणि ही रिकामी जास्त जागा भरायला आपण कपडे घ्यायला लागलो. माझ्या मुलीने झुडिओमध्ये जाऊन चक्कर मारून येऊया असा आग्रह धरला. 4-5 हजार स्क्वेअर फुटाच्या दुकानामध्ये माझी बायको आणि माझी मुलगी हँगरवरती लावलेले कपडे उपसत होते आणि ट्रायल घेत होते. मी मात्र एका कोपऱ्यात उभा राहून झुडिओची बिझनेस स्ट्रॅटेजी या विषयावरती इंटरनेटवरती सर्फिंग करत होतो. नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण. दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण. झुडिओ हा शब्द मुळातला आफ्रो अमेरिकन. झुडिओ म्हणजे स्ट्रीट डान्स किंवा स्ट्रीट सॉन्ग. रतन टाटांनी झुडिओ हा ब्रँड सस्ता, सुंदर आणि टिकाऊ म्हणजेच SST या प्रिन्सिपलवर बनवलेला आहे. झपाट्याने विकसित आणि बदलत जाणाऱ्या आपल्या देशामध्ये एक उच्चभ्रू समाज आहे ज्याला मी इंडिया म्हणतो. या वर्गाला ब्रँड आणि ट्रेंड याची क्रेज आहे. त्यांच्यासाठी ते कितीही पैसे मोजायला तयार आहेत. तर दुसरीकडे टियर 2 किंवा टियर 3 म्हणजे छोट्या शहरांमध्ये राहणारा भारतीय ज्याला फॅशन करायची आहे पण ती परवडणारी. आणि हा भारतीयच झुडिओचा टार्गेट ऑडियन्स म्हणजेच कस्टमर आहे. आजच्या तरुणाईला सारखं काहीतरी नवीन करावंसं वाटतं, काहीतरी नवीन लागतं आणि म्हणूनच झुडिओमध्ये दर आठवड्याला जवळपास 15% स्टॉक हा बदलला जातो. म्हणजे जर तुम्ही दर 2 महिन्यानंतर झुडिओच्या आउटलेटमध्ये गेलात तर प्रॅक्टिकली संपूर्ण इन्व्हेंटरी ही नवीन असते. बरं, कपड्यांचं आणि वस्तूंचे दर बघितले तर ते 49 पासून 999 या रेंजमध्ये. त्यामुळे मेट्रो सिटीज असू देत, टियर 1, टियर 2, टियर 3 शहरांमधील नवतरुणाईला झुडिओचं कमालीचं आकर्षण आहे. स्वस्तात मस्त असल्यामुळे अफोर्डेबल फॅशन फॉर एव्हरीवन ही झुडिओची सरळ सोपी स्ट्रॅटेजी आहे. डिझाईन एकाचं, कपड्या दुसऱ्याचा, कपडे शिवणारा तिसरा आणि विकायचं चौथ्याच्या दुकानात. आपण प्रॉफिट घ्यायचा आणि ग्राहकाला स्वस्तात कपडे विकायचं. इसको बोलते हैं टाटा नामक बिझनेसमॅन की चतुर खोपडी. आता हे सगळं झुडिओ कसं मॅनेज करतं यावरती आपण नजर टाकूया. जर तुमच्याकडे 4 किंवा 5 हजार स्क्वेअर फूट जागा असेल आणि ती भाडे तत्वावरती देण्याऐवजी तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही तिथे स्वतःचं झुडिओ सुरू करू शकता. झुडिओचे बिझनेस मॉडेल हे तसं युनिक आहे. म्हणजे जागा तुमची, स्टोअरचं मॅनेजमेंट, त्याचा स्टाफ, कपड्याचा स्टॉक हे सगळं झुडिओ देणार आणि तुम्हाला रेंटऐवजी प्रॉफिटमध्ये भागीदारी. आता बोला, तरुणाईला आवडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या झुडिओचं स्वतःचं कपडे बनवण्याची कुठलीही फॅक्टरी किंवा स्वतःची अशी जागा नाही. झुडिओची डिझाईन टीम लेटेस्ट ट्रेंडवरनं स्वतःचे डिझाईन फायनल करते, कपडा निवडते, भारतभरातील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून हे कपडे शिवून घेते आणि नंतर झुडिओच्या आउटलेटमध्ये ते विकते. 2016 पासून आत्तापर्यंत 422 स्टोर्स आणि 3200 कोटींचा सेल. हे नंबर बघितले की असं म्हणावंसं वाटतं की भाई बंदे में है दम. 2016ला बँगलोरमध्ये झुडिओचं पहिलं आउटलेट निघालं. 2018ला टोटल सेल होता 144 कोटी. 2019ला तो 204 कोटींवर पोहोचला. 2020 मध्ये 500 कोटींचा टप्पा पार पडला. 2021 मध्ये करोना काळात देखील
480 कोटींची कमाई, 2022 मध्ये 1050 आणि 2023 मध्ये रेकॉर्ड ब्रेक 3252 कोटींचा सेल. आहे ना गंमत? इथे माझी झुडिओबद्दलची बहुतेक माहिती मिळवून झाली होती आणि तिथे आमची मंडळी आणि मुलगी हिची खरेदी सुद्धा आटपली होती. त्यांनी सिलेक्ट केलेल्या कपड्यांचा गठ्ठा मी काउंटरवर दिला, निमूटपणे पेमेंट केलं आणि मोकळे झालो. स्टोअरमधून बाहेर पडताना लाडात येऊन बायकोनं पाठीवर थाप मारली आणि आज पहिल्यांदा आम्ही दोघींनी सिलेक्ट केलेल्या कपड्यांना बघून हे नको ते नको, ह्याची गरज नाही त्याची गरज नाही असे डायलॉग तू मारले नाहीस असं प्रेमानं म्हणाली. याला प्रेम अधिक टोमणा म्हणतात बरं का. असो, बिल फार काही जास्त आलंच नव्हतं, त्यामुळे हातातलं बिल मी हळूच खिशात सरकवलं. दोघींकडे शक्य तितका प्रेमानं बघत म्हणालो, बस काय, तुमच्या दोघींसाठी कधी पण काही पण. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.